नमस्ते. मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सुरुवातच एका विचाराने करणार आहोत आणि हा विचार काय आहे? तो विचार असं सांगतो, की रोजच्या जीवनातील चहामध्ये तुम्हाला सकारात्मकतेची साखर घालायची आहे. सकारात्मकतेची साखर, पॉझिटिव्हिटी ही एक घेऊन गोष्ट तुम्हाला आता हा आठवडा चालायचा आहे. आपण जर असं पाहिलं, आपले जीवन हे एक मिश्रण आहे. कशाचं मिश्रण आहे? तर मीठ आणि साखर. तुम्ही काय करता? तुम्ही एकाला निवडता. कधी-कधी मीठ, कधी-कधी साखर. साखर जेव्हा आपण निवडतो, तेव्हा आपण आनंदाचा अनुभव करतो, सुखाचा अनुभव करतो आणि आपण जेव्हा मिठाची निवड करतो, तेव्हा आपल्याला दुःखाचा अनुभव होतो. मग खूपच साधी, सोपी, सरळ गोष्ट आहे, की आपल्याला काय करायचंय? साखर निवडायची आहे. सकारात्मकतेची साखर. जेव्हा आपण ती निवडतो, आपल्याला आपोआपच एक बळ प्राप्त होतं. निर्णय घेण्यासाठी फारच सोपं होऊन जातं, की मला करायचंय काय, नेमकं कसं करायचंय? तर कोणत्याही घटना तुमच्या आसपास घडत असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त सकारात्मकतेलाच निवडायचं आहे. आता हे करायचं कसं? त्याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. आम्ही असं खूप लोकांना भेटतच असतो, बोलत असतो, त्यांना मार्गदर्शन करत असतो आम्ही. त्याच्यामध्ये मी 2 व्यक्तींना भेटलो. आता ह्या 2 व्यक्तींचे अनुभव तुम्ही ऐकून घ्या. पहिला जो व्यक्ती आहे, तो मला भेटला आणि सांगितलं त्यांनी मला, की मला ना दारू पिण्याची सवय आहे आणि खूप दारू पितो आणि घरी पण भांडण, तंटा चालत असतो. पत्नी आहे, मुलं आहेत, आई-वडील आहेत. पण कोणावरती लक्ष नाहीये. घरात पण अस्थिरता, खूपच त्रास आणि स्वतःही काम करत नाही, नोकरी नाही आहे. घरात आर्थिक अडचण, अशा गोष्टी चालतच आहेत. मी त्याला विचारलं, की "बाबा असं का करतोस? काय कारण आहे तुझ्या ह्या अवस्थेच्या पाठीमागे?" तर त्याने एक उत्तर दिलं. आता त्याने काय उत्तर दिले तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो. तसंच दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा भेटलो, तेव्हा दुसरा व्यक्ती असं म्हणतो, की मी एक बिझनेसमॅन आहे, चांगलं काम करतोय, समाजाचं भलं करतोय आणि त्यांनी एक नशामुक्ती केंद्र उघडलेलं आहे. तर मी त्यांना विचारलं, नशामुक्ती केंद्र उघडण्याच्या पाठी त्यांचं काय कारण आहे? त्यांनीही एक उत्तर दिलं. आता पहिला व्यक्ती जो नशा करत आहे, त्याचं उत्तर आणि दुसरा व्यक्ती जो नशामुक्तीचं काम करतोय, त्याचं उत्तर एकच निघालं. आणि ते कसं? दोघांचेही वडील लहानपणी खूपच नशा करत होते. दारू पिणे, मारहाण करणे, भांडण-तंटा ह्या गोष्टी त्यांच्या जीवनात रोजच घडत होत्या. तो पहिला व्यक्ती जो होता त्याला असं वाटलं, की जीवन असंच आहे. कोणाचं चांगलं होत नाहीये, त्रासच आहे. जीवनात अन्यायच होत असतो. कोणीही आपले नाही. त्याच्यामुळे सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे हा, की तुम्ही नशा करा आणि दुःखापासून मुक्त व्हा. हा धडा त्यांनी शिकला. त्याच्यापासून त्यांना काय मिळालं, तर काही वर्षातच ते हे जग सोडून निघून गेले. 40च्या आसपासच होते ते. पाठीमागे त्यांची पत्नी, त्यांची मुलं अजूनही आहेत. पण त्यांनी आपला जीवन प्रवास तिथेच थांबवला त्यांच्याच सवयीमुळे. दुसरा व्यक्ती तेच म्हटला, की लहानपणी वडील दारू पित होते, नशा करत होते, घरी भांडण-तंटा, अस्थिरता, अशांती. व त्यावेळेस एक निर्णय घेतला, की मी मोठा झाल्यानंतर मी हे नेमकंच करणार नाही. मी दारूला कधीही हात लावणार नाही, हे त्यांनी त्यांच्या जीवनात ठरवून घेतलं, की मी असे काम करेल जेणेकरून ज्यांना नशा लागली आहे, त्यांना त्या नशेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर सांगण्याचा मुद्दा असा, की एकाच घटनेपासून 2 वेगळे-वेगळे व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. एकाने निवडलं मीठ, दुसऱ्याने निवडलं साखर. आता तुम्हाला ठरवायचं तुम्हाला काय करायचंय? मीठ की साखर? मीठ म्हणजे रडत राहणे आणि सगळ्यांना सांगणे, की माझ्या जीवनामध्ये किती त्रास आहे, की माझा म्हणजे दुःखाने भरलेलं जीवन आहे.
कोणीही चांगलं नाही माझ्यावर वागत, अशा प्रत्येक गोष्टी तुम्ही कुठे ना कुठे रडगाणं चालू ठेवत असाल, तर त्याने तुम्हाला त्रासच होणार आहे. आणि दुसरी एक आहे ती साखर. जेणेकरून तुम्ही फक्त चांगल्या गोष्टींनाच आत्मसात करत असाल आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनात परिवर्तन होतं आणि दुसऱ्यांच्या जीवनातही परिवर्तन होत असतो. तर तुम्ही साखर निवडा आणि तुमच्या जीवनात लगेच अनुभव पहा परिवर्तनाचा कसा होतोय, कसा घडतोय. तर हाच एक विचार आपण इथून पुढे घेऊन चालणार आहोत. तुमच्या जीवनाच्या चहामध्ये तुम्हाला सकारात्मकतेची साखर घालायची आहे. आणि हेच विचार आत्मसात करून आपण आतमध्येही परिवर्तनाचा अनुभव करू आणि बाहेरही लोकांना त्याचा अनुभव करण्यासाठी प्रेरित करू. तुमच्या सगळ्यांचंच कल्याण हो, सगळ्यांचंच मंगल हो. धन्यवाद. पुन्हा आपण भेटू पुढच्या आठवड्यात. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.